नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय कॅरेट राईस खीर। तर गाजर आणि तांदूळ याची मिळून आज मी खीर बनवणार आहे। तर खीर बनवण्यासाठी आपण इथे गाजर घेतलेला आहे 2। तर लाल अशी गाजर घ्यायची आहेत। गाजराचे 2 प्रकार आहेत, एक केशरी कलर असतो आणि एक असा लाल असतो। तर आपल्याला लाल कलरची इथे गाजर घ्यायची आहेत। दोन्हीकडची मी टोके काढून घेतलेली आहेत। तर आता आपण याचे तुकडे करून घेऊया आणि साली काढून घेऊया। जी वरची साल असती ती काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण ही लाल गाजरे मस्त अशी साल काढून घेतलेली आहेत। तर या आपण गाजराला आता किसून घेणार आहोत। वरच्यावर अलगद असं किसून घ्यायचं आहे। आतील जो पिवळा पार्ट असतो तो घ्यायचा नाही। तर इथे मी किसणी घेतलेली आहे। आता किसणीने आपण ही गाजर किसून घेऊया। तर तांदूळ आणि गाजर हे दोन्ही वापरून मी आज खीर बनवणार आहे। अतिशय टेस्टी आणि पौष्टिक ही खीर बनणार आहे आणि खूप छान एकदम सोपी रेसिपी आहे। तर इथे आपला किस मस्त पडलेला आहे गाजराचा। तर आता आपण एका वाटीमध्ये भरून घेऊया। तर एक मोठी वाटी भरून इथे आपला किस बनलेला आहे। तर इकडे मी तांदूळ भिजत घातलेला होता। तर हा तुकडा तांदूळ आहे। तुम्ही कोणताही दुसरा लॉंग घेतला तरी तो भिजवल्यानंतर त्याचा आपण चुरा बनवणारच आहोत, म्हणजे बारीक करणार आहोत। तर मी काही बदामे पण पाण्यात भिजवून त्याची साल काढून घेतलेली आहेत। तुम्ही काजूचा पण वापर इथे करू शकता। तर आता आपण या बदामाची पेस्ट करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बदाम घातलेला आहे। 2 ते 3 चमचे इथे दूध घालायचं आहे आणि इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे। तर एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी बदाम आणि सुकं खोबरं दुधामध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर आता बाजूला ठेवून देऊया आणि थोडासा हलक्या हाताने आपण हा तांदूळ स्मॅश करून घेऊया, म्हणजे चुरा करायचा आहे। तर तांदूळ भिजल्यामुळे तो पटकन चुरा होतो। तर मोठा तांदूळ असला तरी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भिजवल्यानंतर बारीक करून घ्यावा। तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे 1 चमचा तूप घातलेला आहे आणि आता इथे आपण गाजरचा किस घालणार आहोत। तर 1 मिनिट आपण हा किस परतवून घेऊया तुपामध्ये। तर किस परतलेला आहे। मी अजून एकदा 1 चमचा तूप घालत आहे। पुन्हा एकदा आपण आता मिक्स करून घेऊया। तर इथे आपल्याला खीर बनवायची आहे म्हटल्यानंतर तेलाचा वापर करायचा नाही, तर तुपाचाच वापर करायचा आहे। तर गाजर परतून झाल्यानंतर इथे आपण तांदूळ घालणार आहोत। तर भिजवून घेतलेला थोडासा क्रश केलेला तांदूळ घालायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण आता तांदूळ हा 1 मिनिट पुन्हा एकदा परतून घेऊया गाजरासोबत। तर तांदूळ आणि गाजर परतल्यानंतर इथे आपण दूध घालणार आहोत। तर अर्धा लिटर मी इथे दूध घालणार आहे। तर हे दूध गरमच आहे, म्हणजे गरम केलेलं दूध साईसोबतच मी घातलेलं आहे। तर आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर गाजराचा अर्क असा जो कलर असतो तो उतरलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता उकळी आलेली आहे। गाजर आणि तांदूळ हा शिजत आहे। तर खूप काही वेळ लागत नाही। गाजर तर पटकन शिजते आणि तांदूळ पण शिजायला वेळ लागत नाही, कारण की आपण भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे इथे। तर आता आपण अजून 2 मिनिटे मीडियम गॅसवरती आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे। तर तांदूळ इथे मी वापरलेला आहे। तुम्ही नुसत्या गाजराची पण खीर बनवू शकता, पण तांदळामुळे रबडीदार अशी ही खीर गाजराची बनली जाते आणि टेक्स्चर खूप छान येते आणि चविष्ट पण लागते। तर इकडे तोपर्यंत आपण कोमट झालेलं दूध घेतलेलं आहे आणि इथे मी 1 मिल्क पावडरची पुडी घालत आहे। तर दुधामध्ये विरघळून घेऊया। तर खव्यासारखी टेस्ट येते मिल्क पावडरमुळे, म्हणून मी इथे 1 मिल्क पावडरची पुडी दुधामध्ये विरघळून घालणार आहे। जर मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्किप करू शकता, नाही घातली तरी चालेल। तर आता आपण सुक्या नारळाची आणि बदामाची जी प्युरी बनवली होती ती घालूया। तर पुन्हा एकदा आता आपण मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता जशी खीर शिजत येईल तशी ती दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि भात पण शिजलेला आहे, म्हणजे तो तांदूळ पण मस्त शिजलेला आहे। आणि जी मिल्क पावडरचं दूध बनवलेलं होतं तेही आता आपण मिक्स करून घालूया। तर या मिल्क पावडरमुळे पण अतिशय टेस्टी मस्त क्रीमी अशी खव्यासारखी खीर लागणार आहे। तर मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण 1 मिनिट ही खीर शिजू देऊया। तर खूप छान मस्त असा दाटसरपणा येणार आहे खीरीला। तर यामध्ये आपण मिल्क पावडरचा वापर केलेला आहे
आणि काही ड्रायफ्रूट्स मी इथे घालत आहे आवडीप्रमाणे। तर आपली इथे खीर तयार झालेली आहे, मस्त अशी रबडीदार खीर तयार आहे। आणि मेन इन्ग्रेडियंट आहे आपला इथे रोज इसेन्स। तर रोज इसेन्स आणि केवडा इसेन्स मी इथे घेतलेला आहे। जर हे दोन्हीही तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे इलायची पावडरचा वापर करू शकता। तर इथे मी रोज इसेन्स वापरणार आहे, केवडा इसेन्स मी इथे वापरलेला नाही। दोन्हीपैकी एक कोणताही वापरू शकता। जर हे दोन्हीही नसतील तर तुम्ही इलायची पावडर वापरू शकता। तर हे सर्व मिक्स करून आता घेऊया आणि वरतून अजून गार्निशिंग करूया ड्रायफ्रूटने आणि काही गुलाबाच्या पाकळ्यांनी। तर तयार आहे आपली मस्त रबडीदार, खमंग, पौष्टिक, टेस्टी अशी ही गाजराची खीर म्हणजे कॅरेट राईस खीर। तर सर्व करूया आता आपण एका बाउलमध्ये। तर ही खीर थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते, म्हणून अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर बाउलमध्ये काढून झाल्यानंतर वरतून गार्निशिंग ड्रायफ्रूटने करूया आणि काही गुलाबाच्या पाकळ्याने। तर मस्त अशी आपली पौष्टिक तांदूळ आणि गाजराची खीर तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि माझ्या अजून चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।